शासन सांगतं मुला मुलींना शिकवा. शिक्षण म्हणजे ज्ञानाचा तिसरा डोळा. पण हाच तिसरा डोळा उघडण्यासाठी धडपडणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना आज अक्षरशः पायपीट करावी लागत आहे. ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आंबेवड गाव जवळील असलेल्या वडगाव जोगे गावाची, जिथे ऊसतोड मजुरांच्या संपूर्ण बंजारा वस्तीतील विद्यार्थी दररोज शाळेसाठी 5 किलोमीटर चालत जात आहेत. कारण काय? वेळेवर बस नाही. आणि ही बस नसण्यामागचं कारण पाचोरा एसटी आगारातील आगार प्रमुखांचा मनमानी कारभार. लहान मुलं मुली कडक उन्हात पावसात थंडीमध्ये जीव मुठीत धरून शिक्षणासाठी चालत जात आहेत. हा संघर्ष शासनाला दिसत नाही का? वारंवार निवेदने मागण्या करूनही ना बस सेवा सुरू होते ना जबाबदार अधिकारी ऐकायला तयार. याच पार्श्वभूमीवर वडगाव जोगे येथील पालकवर्ग आणि विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. जर तात्काळ बस सेवा सुरू झाली नाही तर लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रश्न सोपा आहे, शासनाच्या घोषणांना वास्तवाची जोड कधी मिळणार आणि या चिमुकल्यांचा शिक्षणाचा प्रवास पायपिटीतून सुरक्षित बस सेवेकडे कधी वळणार? अर्चना विनोद चव्हाण आहे. मी आता 9वी मध्ये जाते. आम्ही वडगावच्या शाळेत जातो आणि आम्हाला बस आमची शाळा 10:30 वाजता भरते आणि आम्हाला 12-1 वाजून जाता शाळेत जातात आणि संध्याकाळी पण बस उशिरा येते. आमची शाळा 4:30 वाजता सुटते आणि बसनी येता येता आम्हाला 6-7 वाजून जातात. आमचा अभ्यास पण बुडतो आणि जेवण पण वेळेवर होत नाही. तिकडून येताना रात्र होते. त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो आणि घरचे लोक पण चिंतित राहतात की आमची मुलं आतापर्यंत आले नाही. असंच. माझं नाव एकनाथ सरीचंद राठोड आहे. आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा आम्हाला जसं पाहिजे तसं रिस्पॉन्स भेटला. आमची तांडावस्ती आहे आणि इथून शाळा कमीत कमी 2 किलोमीटर अंतरावर आहे. तुमचं गाव कोणतं आहे? जोगे वडगाव. मुलं कुठे शिकायला जातात? वडगाव आंबेला शिकायला जाता. त्याच्यामुळे मुलांना खूप मोठी गैरसोय होते. जर एसटी महामंडळाने आमची मागणी जर पूर्ण नाही केली तर आमची अशी मागणी आहे, फक्त वेळेवर बस आली पाहिजे. सकाळी आम्हाला 10 वाजता बस पाहिजे आणि बस येताना 5 वाजता यायला पाहिजे. बस येते इथं 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. मुलींना खूप रात्र होऊन जाते. अर्ज केले, कलेक्टरला पण निवेदन दिलेले, एसटी आगारला पण निवेदन दिलेले, पोलीस स्टेशनला पण दिलेले, पण अजून काही दखल घेतलेली नाही. आणि मी काल पण शूटिंग केली होती. एसटी शूटिंग करून मी त्यांना पण विचारलं. ते म्हणतं की आमच्या हातात काही नाही, का की आम्हाला 2-4 खेडे फिरून इथं यावं लागलं. त्याच्यामुळे आम्हाला खूप वेळ होती. तर माझी एकच विनंती आहे की फक्त स्पेशल गाडी देण्यात यावी आणि वेळेवर पोरांना शाळेत सोडण्यात यावा, एवढीच माझी एक विनंती आहे. आणि आमची विनंती जर मान्य नाही केली तर आमची जेवढी बंजारा वस्ती आहे ते सगळे मेन रोडवर येऊन आम्ही पूर्ण रस्ता रोको आंदोलन करणार आहे. मी वाहक 5234 BS कोतकर. आमच्या ठरलेल्या ड्युटीनुसार आम्ही ड्युटी करत असतो. त्या आधीच्याच फेऱ्या ठरलेल्या आहेत. नंतर या फेऱ्या जोडण्यात आल्या. त्या फेऱ्या मारून आम्हाला या फेऱ्या मारताना उशीर होतो. बस नाहीये जोगे वडगाव. हा, तर आम्ही पुरेपूर वेळेवर येण्याचा प्रयत्न करत असतो, पण बाकीचे सर्व शेड्यूल पूर्ण करता आम्हाला वेळ होतोच. काही रस्त्यांचा प्रॉब्लेम चालू आहे आणि 75 वाले 50% वाले यांच्या गर्दीमुळे जिकडे तिकडे गर्दीच आहे. त्याच्यामुळे उशीर होतोच, प्रवासी भरपूर असल्यामुळे. त्याच्यामुळे आम्ही इथं वेळेवर पोहोचू शकत नाही हे शेड्यूल पूर्ण करता. तुम्ही 3 किलोमीटरचं 16 रुपये तिकीट देताय विद्यार्थ्यांना. हे आम्हाला मशीनमध्ये जसं ठरवून दिलेलं आहे त्या टप्प्यानुसार आम्ही भाडे आकारत आहोत. इथे आल्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जोगे वडगाव? आणि तर वडगाव मध्ये आल्यावर गाडी रिवर्स घेताना एवढं घाणीचं साम्राज्य की आम्ही अक्षरशः खिडकीच्या बाहेरही बघू शकत नाही आणि ड्रायव्हरला आम्ही सहकार्य करू शकत नाही. रिवर्स घेताना इतकं घाणीचं साम्राज्य आहे की भयानक, हागणदारी मुक्त आहे आजच्या युगामध्ये असून सुद्धा एवढं घाण आहे. वेळेवर बस येण्यासाठी यांनी कुठे संपर्क साधला पाहिजे? त्यांनी वेळेवर बस येण्यासाठी आमच्या वरिष्ठ यांच्याशी संपर्क साधणे.